नमस्कार, मी कृष्णात उर्फ दादासाहेब मल्हारी चोरमले, प्रभाग क्रमांक 11 मधून आपल्या सर्वांना माहिती आहे की उमेदवारी करतोय। आमच्या बरोबर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत श्रीमंत अनिकेत राजे रामराजे नाईक निंबाळकर आणि महिला प्रवर्गातून सौभाग्यवती प्रियांका युवराज निकम या निवडणूक लढत आहेत। खरं तर प्रभाग क्रमांक 11 मध्ये आम्ही काम करतोय। काल मला असं काल आढळून आलं की या प्रभागामधले आमचे जे काही विरोधक आहेत त्यांनी एक आरोप केला। काय आरोप केला की फलटणमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई किंवा फलटणमध्ये टँकर आणावे लागतात। ते साफ खोटे। तुम्ही सुद्धा फलटणमध्ये राहणारे नागरिक आहात। फलटण शहरामध्ये कधीही कुणालाही टँकरनं पाणी आणावं लागलं नाही, मी जबाबदारी सांगतो। महाराष्ट्रामध्ये अनेक वेळा दुष्काळ पडला। काही मोठी मोठी शहरं अशी होती की त्या शहरामध्ये महिन्यातून एकदा पाणी यायचं। अशा काळामध्ये सुद्धा फलटणला दररोज पिण्याचं पाणी आणि स्वच्छ पिण्याचं पाणी उपलब्ध होत होतं। महाराज साहेबांनी 3 महिने पिण्याच्या पाण्याचा जो टँक आहे तो 3 महिने पाणी शहराला पुरेल एवढी त्याची स्टोरेज क्षमता आहे। 5वा टप्पा कार्यान्वित आहे। तुम्हाला माहित आहे आता नव्याने एक बारोबागेमध्ये एक पिण्याच्या पाण्याची टँक आपण टाकी बांधतोय। त्या भागामध्ये जरा थोडासा कमी दाबाने पाणी येतंय। 80 लाखाचं काम आहे ते। मात्र ते 80 लाखाचं काम आम्ही मंजूर केलं, त्याचं टेंडर पण झालेलं आहे। त्याचं आता काम फक्त त्यांनी थांबवलेलं आहे। म्हणजे महाराज साहेबांनी जी 20 कोटी रुपये आणले होते 2023 रोजी, त्यातली काही कामं झाली, मात्र काही कामं अद्याप टेंडर निघून सुद्धा त्या ठेकेदारांना सांगण्यात आले की ही कामं करायची नाहीत, सत्ता आल्यानंतर कामं करायची। तुम्हाला माहिती आहे प्रशासकीय राजवट आहे। 4 वर्षामध्ये प्रशासक कुणाचं ऐकतोय आणि कुणाच्या म्हणण्याप्रमाणे चालतोय तुम्हाला सर्वांना माहिती आहे, पत्रकारांना सुद्धा माहिती आहे। त्यांनी जाणीवपूर्वक फलटण शहरामधले रस्त्याची कामं रखडवली आहेत। सन 2016 ते सन 2022 या दरम्यान तुम्हाला माहिती आहे 22ला महाराज साहेबांनी 14 कोटी रुपये आणले। त्या 14 कोटी रुपयामधून फलटण शहरातले सगळे चकाचक झाले, सगळे रस्ते स्वच्छ झाले। फलटण खरं तर सुरक्षित शहर आहे। गेल्या 30-35 वर्षापासून श्रीमंत रामराजे यांच्या माध्यमामधून फलटण शहराला कशाचीच कमतरता भासलेली नाहीये। विकास नाही अशा खोट्या अफवा उठवायच्या आणि काहीतरी चुकीचा नॅरेटिव्ह समोर पसरवायचा। मात्र फलटण शहरातील जनता सुज्ञ आहे। फलटण शहरातल्या जनतेला माहिती आहे की या शहरामध्ये श्रीमंत रामराजे यांच्या माध्यमातून सर्वांगीण विकास झालेला आहे। सगळं काही सुरळीत चालू आहे, सगळं काही व्यवस्थित चालू आहे आणि हे जनता सगळी ओळखून आहे। त्यामुळे आम्हाला आमच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत श्रीमंत अनिकेत राजे आणि आमचं पॅनल प्रचंड मताने विजय होणार आहे याच्यावरती आमचा विश्वास आहे। जनतेवरती आमचा विश्वास आहे। जनतेला आम्ही सेवक म्हणून जनतेची कामं केलेली आहेत आणि ती जनता कधीही विसरणार नाही। कारण का आमचा नाराच आहे 5 वर्षातून एकदा मत द्या आणि तुमचा सेवक म्हणून काम करण्याची संधी द्या। आता आमच्याच कामाची कॉपी काय विरोधक करतायत हे दुर्दैव आहे। त्यांच्याकडे काय कुठलंही विजन नाही। आम्ही विजन घेऊन चालणारे कार्यकर्ते आहोत आणि आम्ही महाराज साहेबांच्या नेतृत्वाखाली शहरामध्ये अतिशय चांगले काम भविष्यामध्ये करणारे काय काम शिल्लक असतील आम्ही असं म्हणणार नाही 35 वर्षामध्ये सगळीच कामं झाली। शेवटी विकास म्हणजे काय असतो, विकास ही एक प्रक्रिया ती सतत वाढ चालत असते। एखादं काम होतं एखादं काम होत नाही, परंतु काम भविष्यात सुद्धा फलटण शहरामध्ये अनिकेत राजांकडे एक प्रचंड मोठं विजन आहे आणि ते विजन घेऊन अनिकेत राजे चाललेत। अनिकेत राजांनी आता मुंबई पुणे शहर बघितलेलं आहे, तिथं लोकांना काय पाहिजे अनिकेत बाबांना माहिती आहे आणि त्या पद्धतीने कामकाज करण्याचा प्रयत्न श्रीमंत अनिकेत राजे करणार आहेत आणि निश्चितपणे एक फलटण शहरामध्ये पुढील 5 वर्षामध्ये एक आदर्श फलटण शहर म्हणून ते उभा केल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही आता पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भात बोलता, विरोधकांनी असाही आरोप केलेला आहे की 5 पाण्याच्या टाक्या ज्या तयार आहेत तर त्यामध्ये अजून 1 थेंबही पाणी केलेलं एकदम चुकीचं आहे। आता इथली टाकी नवीन आहे, फुल क्षमतेने चाललेली आहे। काहीतरी बोलायचं लोकांना, काय सामान्य लोकांना काय माहित नसतं। त्यांनी फक्त दाखव कुठली टाकी रिकामी ती। अहो एवढ्या मोठ्या टाक्या बांधल्यात, सगळीकडे पाणी अस्वच्छ। तुम्ही सुद्धा फलटण शहरामध्ये राहताय, कधी तुम्हाला पाण्याची टंचाई दिसते सांगा मला? काही भागामध्ये कमी दाबाने पाणी जाते, परंतु कुठेही कधीही पिण्याच्या पाण्याची टंचाई या शहरामध्ये भासली नाही। चुकीचा नॅरेटिव्ह पसरू नका कृपा करून। लोक तुम्हाला धडा शिकवतील। लोकांच्या मध्ये जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने प्रचाराने प्रसार केला तर जनता तुम्हाला जागा आणल्याशिवाय राहणार नाही। कचरा व्यवस्थापनाच्या संदर्भात काल ते बोलले की बऱ्याच ठिकाणी वेळोवेळी गाड्या जातात किंवा जात नाही। घंटा गाडी महाराज साहेबांच्याच माध्यमात चालू झाली ना।
झाली ना का चालू, घंटागाडी वेळेवर जाते. आता 4 वर्षाच्या काम 4 वर्षाचं प्रशासकीय राजवट आहे. आता प्रशासक कुणाचा ऐकतोय हे तुम्हा सर्वांना माहिती आहे. जाणीवपूर्वक शहरामध्ये लोकांना त्रास देण्याचं काम विरोधकाच्या माध्यमातून चालू आहे. प्रशासक ऐकतोय, प्रशासकाला सांगायचं इथं हे करू नका, तिथं ते करू नका, आणि मग लोक वैतकतील. मग रामराजांच्या वरती राग काढतील किंवा आमच्या उमेदवारावरती राग काढतील. जनता शून्य. जनतेला माहिती आहे हे विकास कामं गेल्या 2-4 वर्षापासून राखण्याचं काम कुणी केलंय ते जनतेला माहिती आहे, काय अडचण नाही.